नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत आकाशाला भिडणाऱ्या कड्याच्या सावलीत उभा असलेला शिवनेरी किल्ला. येथेच एका ऐतिहासिक क्षणी जन्म झाला, फक्त एका बालकाचा नव्हे तर एका विचाराचा. ज्या भूमीवर अन्याय, जुलूम आणि परकीय सत्ता राज्य करत होती, त्याच भूमीवर स्वराज्याचा दीप प्रज्वलित होणार होता. 19 फेब्रुवारी 1630 आई जिजामाता यांच्या कुशीत एक तेजस्वी बालक जन्मला. त्याच्या डोळ्यात विलक्षण तेज, कपाळावर भविष्याची रेषा. त्याचं नाव शिवाजी राजे भोसले. आई जिजामाता पहिली गुरु. शिवाजीचं बालपण म्हणजे राजवाड्याची ऐशरामाची दुनिया नव्हती. ते बालपण होतं संस्काराचं, शिस्तीचं आणि स्वाभिमानाचं. जिजामाता रोज संध्याकाळी शिवाजीला गोष्टी सांगत. त्या केवळ गोष्टी नव्हत्या, त्या होती जीवनपाठशाळा. रामायणातील राम, न्यायप्रिय राजा, महाभारतातील कृष्ण, रणनीतीचा महानायक हरिश्चंद्र, सत्यासाठी सर्व त्याग करणारा राजा. जिजामाता म्हण, शोभा राजे होणे सोपं असतं, पण न्यायी राजा होणं कठीण असतं. हे शब्द लहान शिवाजीच्या मनावर कोरले जातात. धर्म, सहिष्णुता आणि माणुसकी. जिजामाता केवळ युद्धाच्या गोष्टी सांगत नसत, त्या सांगत स्त्रीचा सन्मान, गरिबाची कळवळा आणि धर्माचा आदर. त्या स्पष्टपणे बजावत, धर्माच्या नावावर अन्याय करणारा राजा कधीच महान होत नाही. या संस्कारामुळे पुढे शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रियांना संरक्षण, मस्जिदी मंदिराचा सन्मान आणि सामान्य प्रजेचा मान अबाधित राहिला. दादोजी कोंडदेव शिस्तीचा पाया. शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी होती दादोजी कोंडदेवावर. पहाटचा सूर्योदय होण्याआधीच प्रशिक्षण सुरू होई. घोडेस्वारी, तलवारबाजी, भाला, धनुष्य, पण त्यासोबतच हिशोब, प्रशासन, न्यायनिवाडा. दादोजी म्हणत, शिवाजी, तलवार हातात असणं महत्त्वाचं नाही, तलवार कधी वापरायची हे कळणं महत्त्वाचं आहे. सह्याद्री पहिला शिक्षक. शिवाजी महाराजांसाठी सह्याद्री म्हणजे केवळ डोंगर रांगा नव्हत्या, तो त्यांचा पहिला शिक्षक होता. कड्यावर चढताना धैर्य शिकायला मिळालं, दर्यातून वाट काढताना मार्ग शोधायचा धडा मिळाला, जंगलात राहताना संयम, निरीक्षण शक्ती वाढली. इथूनच जन्म झाला गनिमी काव्याचा, प्राथमिक विचाराचा. निसर्गाने शिवाजी महाराजांना सांगितलं, मोठा होण्यासाठी उंच असावं लागत नाही, चपळ आणि शहाणा असावं लागतं. लहान शिवबा मोठी स्वप्न पाहत होता. एकदा शिवाजी महाराज किल्ल्याच्या कड्यावर उभे होते. खाली दिसणारी गावं, शेतं, माणसं. त्यांनी जिजामातांना विचारलं, आई, ही सारी आपलीच का नाहीत? जिजामाता थोडा वेळ शांत राहिल्या, मग म्हणाल्या, ज्या दिवशी तू यांच्यावर अन्याय न करता राज्य करशील, त्या दिवशी हे खरं स्वराज्य होईल. त्या क्षणी बालक शिवाजी महाराज मोठा झाला. शिवाजी महाराज घडले ते तलवारीने नाही, तर आईच्या शब्दांनी, गुरुच्या शिस्तीने आणि सह्याद्रीच्या सावली. यांचं बालपणातून पुढे उभा राहिला एक असा राजा, जो युद्ध जिंकला पण माणुसकी हरवली नाही. स्वराज्याची शपथ. बालपणातून ध्येयाकडे शिवनेरी, पुणे, मावळ. बालपण संपत होतं आणि विचार प्रगल्भ होत चालले होते. शिवाजी महाराज आता फक्त जिजामातांचा लाडका शिवबा राहिला नव्हता, तो मावळ्यांचा आधार बनत होता. संस्कार जेव्हा विचार बनतात आणि विचार जेव्हा कृतीकडे वळतात, तेव्हाच इतिहास घडायला सुरुवात होते. हेच घडत होतं. त्यांच्या आयुष्यात मावळ्यांचा गोतावळा, डोंगर दऱ्या, शेतात, गावोगावी. शिवाजी महाराजाभोवती काही तरुण जमा होत होते. कान्होजी जेधी, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे यांच्यासारखे धाडसी युवक. हे कुणी सरदार नव्हते, हे होते शेतकरी, गवळी, सामान्य माणसं. पण त्यांच्या डोळ्यात एकच आग होती, अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची. शिवाजी महाराज त्यांच्याशी राजासारखं नाही, तर मित्रासारखं बोलत असे. आपण कोणाच्या गुलामगिरीसाठी जन्म घेतलेला नाही. ही भूमी आपली आहे आणि तिचे रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. तोरणा किल्ला. शिवाजी महाराजांनी पहिलं पाऊल सुमारे 1645च्या सुमारास सह्याद्रीत उभा असलेला तोरणा किल्ला आदिलशाहीकडून दुर्लक्षित पण
सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा. रात्रीचा अंधार, पावलांचा हलका आवाज, मावळ्यांच्या श्वासात धडधड. ही लढाई तलवारीपेक्षा धैर्याची होती. रक्तपात न करता, युद्ध न करता तोरणा शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. तो क्षण म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या विटेचा शिलान्यास होता. राजगडावर स्वप्न आकार घेत होतं. तोरण्यानंतर शिवाजी महाराजांनी मुरम्मन देव पुढे राजगड किल्ला मजबूत केला. तो फक्त किल्ला नव्हता, तो होता विचारांचं केंद्र. इथेच मावळ्यांची बैठक झाली. रात्री मशाली पेटल्या, डोळ्यात स्वप्न, हातात शस्त्र. शिवाजी उभा राहिला. आपण सत्ता मिळवण्यासाठी लढत नाही, आपण लढतोय न्यायासाठी. जिथे शेतकऱ्याला लुटलं जाणार नाही, जिथे स्त्री सुरक्षित असेल, जिथे धर्माच्या नावावर अन्याय होणार नाही, ते स्वराज्य. क्षणभर शांतता, मग एकच गर्जना, स्वराज्य आमचं हक्काचं आहे. स्वराज्याची शपथ. त्या रात्री राजगडावर माती हातात घेऊन आकाशाकडे पाहत सर्व मावळ्यांनी शपथ घेतली. ही भूमी आम्ही परकीयांच्या जुलमाखाली जाऊ देणार नाही, प्रजेवर अन्याय होऊ देणार नाही आणि गरज पडली तर प्राण देऊ, पण स्वराज्य सोडणार नाही. ही शपथ तलवारीवर घेतलेली नव्हती, ती घेतली होती मातीवर, आई समान भूमीवर. शिवाजी महाराज राजा नव्हे, सेवक होते. या टप्प्यावर शिवाजी महाराज स्वतःला राजा म्हणत नव्हते, तर ते स्वतःला म्हणायचे स्वराज्याचा पहिला सेवक. तो मावळ्यासोबतच खात असे, त्यांच्यासोबतच कड्यावर झोपत असे. दुखापत झाली तर स्वतः पाणी देत असे. याचमुळे मावळे म्हणायचे, हा आमचा राजा नाही, हा आमचा शोभा आहे. स्वराज्य हा एका दिवसात उभा राहत नाही, ते उभं राहतं शब्दांनी, त्यागानी आणि विश्वासाने. तोरणा किल्ला जिंकला गेला, राजगड उभा राहिला आणि इतिहासाने नोंद घेतली. स्वराज्याचा प्रवास सुरू झाला होता. गनिमी काव्याने आणि मावळ्यांची ताकद. डोंगरांची शाळा, सह्याद्रीच्या कुशीत सकाळ उगवते. धुके, वारा, कड्या आणि त्या कड्यातून वेगाने सरकणारी माणसं. ही फौज मोठी नाही, पण ती चपळ आहे, शहाणी आहे आणि भूमीची ओळख असलेली आहे. मोठ्या फौजा मैदान जिंकतात, पण चपळ फौजा इतिहास जिंकतात. याच तत्वावर उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा. गनिमी कावा तलवारीपेक्षा बुद्धी. गनिमी कावा म्हणजे फक्त अचानक हल्ला नव्हे, तो होता परिस्थितीचा अभ्यास, वेळेची निवड आणि माघारीचा शहाणपणा. शिवाजी महाराज मावळ्यांना सांगत, समोरासमोर भिडणं हे शौर्य आहे, पण शत्रूला गाफील पकडणं हे शहाणपण आहे. रात्रीचे हल्ले, अचानक छापे, थोड्याच वेळात हल्ला करून मागे हटणं, यामुळे मोठ्या सैन्यालाही गोंधळ उडत असे. मावळ्यांची घडण. मावळे म्हणजे राजघराण्यातून आलेले योद्धे नव्हते, ते होते शेतकरी, गवळी, कुंभार, लोहार. पण शिवाजी महाराजांनी त्यांना एक गोष्ट दिली, आत्मसन्मान. प्रशिक्षण कठोर होतं. डोंगर चढणं, ओढे ओलांडणं, अंधारात दिशा ओळखणं. या शरीरांना घामाने घडवलं जात होतं आणि मनांना स्वराज्याच्या स्वप्नाने. नैतिकतेचे युद्धशास्त्र. शिवाजींची युद्धनीती केवळ जिंकण्यासाठी नव्हती, ती योग्यतेसाठी होती. आदेश स्पष्ट होते, स्त्रियावर हात उचलायचा नाही, धर्मस्थळांचा अपमान नाही, शेतकऱ्यांची लूट नाही. एकदा छाप्यात सुंदर स्त्रिया आढळल्या तेव्हा शिवाजी महाराजांनी त्वरित सांगितलं, आईसारखा मान देऊन त्यांना सुरक्षित पोहोचवा. जिथे विजयासोबत माणुसकी जिंकते, तेथेच खरा राजा उभा राहतो. शत्रूची गोंधळलेली ताकद, मोठे सरदार, जड कवच, हत्ती, घोडे हे सर्व डोंगरात निष्प्रभ ठरू लागले.
शत्रू विचारात असे, हे शिवाजी महाराज कुठून येतात, कुठे गायब होतात? कारण मावळे जंगलासारखे मिसळत आणि वाऱ्यासारखे नाहीसे होत. शिवाजी महाराजांचे सेनापती नव्हे, मार्गदर्शक. शिवाजी महाराज स्वतः पुढे जाऊन परिसर पाहत, धोके ओळखत, हल्ल्याची वेळ ठरवत. तो कधी अनावश्यक रक्तपात करत नसे. माघार घेणे हे पराभव नाही, हे त्यांचं ठाम मत होतं. आज माघार घेतली तर उद्या स्वराज्य वाचेल. पहिल्या यशाची चुणूक या नीतीमुळे मागोमाग एक असे यश मिळू लागली. लहान चौक्या जिंकल्या गेल्या, किल्ल्यावर नियंत्रण वाढू लागलं आणि स्वराज्याचा विस्तार दिसू लागला. ही विजयाची आरंभ रेषा होती, शेवट नव्हे. सह्याद्रीच्या कुशीत थोड्या माणसांनी मोठ्या स्वप्नांसाठी असंख्य संकटाशी सामना केला. गनिमी कावा म्हणजे युद्ध कौशल्य नव्हतं, तो होता अन्यायाविरुद्धचा शहाणपणाचा आवाज. आणि या आवाजाने इतिहासाला दिशा दिली. अफजल खानाचा वध कसा केला ते आपण बघू. आदिलशाही दरबारात वादळ. बिजापूरचा दरबार अस्वस्थ होता. एकामागोमाग एक किल्ले हातातून निसटत होते. तोरणा, राजगड, परिसरातील चौक्या आणि या सर्वामागे एकच नाव घुमत होतं, छत्रपती शिवाजी महाराज. दरबारातील सरदार चिडलेले, भयभीत. तेव्हा पुढे आला एक गर्विष्ठ योद्धा, अफजल खान. अफजल खान उपहासाने म्हणू लागला, तू शिवाजी कोण? एका डोंगरातल्या माणसाला मी धुळीला मिळवतो. त्याला वाटलं ही केवळ बंडखोरी आहे, पण तो विसरला होता, समोर राजा नाही, विचार उभा आहे. अफजल खानाची मोहीम, भीतीचं राजकारण. अफजल खान मोठ्या फौजेसह निघाला. हत्ती, घोडे, तोफा. पण त्याच्यासोबत चालत होती एक भीषण नीती. मार्गात मंदिरे तोडली गेली. पंढरपूरचा विठोबा, तुळजापूरची भवानी. अपमान, जाळपोळ, दहशत. ही लढाई आता सत्तेची नव्हती, ती धर्म, स्वाभिमान आणि अस्तित्वाची झाली होती. शिवाजी महाराजांचा निर्णय, धैर्य आणि शहाणपण. प्रतापगड कड्यावर उभ्या असलेल्या शिवाजी महाराजांनी खाली अफजल खानांचा तळ. मावळे अस्वस्थ झाले होते. काही म्हणाले थेट युद्ध करूया, पण शिवाजी महाराज शांत होते. अफजल खान युद्धासाठी नाही, तो विश्वासघातासाठी येतोय. शिवाजी महाराजांनी भेटीचा प्रस्ताव स्वीकारला, पण पूर्ण तयारीनिशी प्रतापगडावरील भेट देण्याचे ठरले. तो क्षण, डोंगरावर शांतता, दोघे आमने सामने. शिवाजी महाराज साध्या वेशात, अंगावर चिलखत, आत लपलेली वाघनख आणि कमरेला भवानी तलवार. अफजल खान प्रचंड देहयष्टीचा, पण मनात कपट. भेटीच्या क्षणी अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने कट्यार चालवण्याचा प्रयत्न केला. क्षणभराचा निर्णय, वाघनख चमकली, भवानी तलवार उठली. अफजल खान जमिनीवर कोसळला. हा वार क्रोधाचा नव्हता, तो होता संरक्षणाचा आणि स्वराज्याचा. हर हर महादेव, तो संकेत ठरलेला होता. जंगलातून, कड्यातून एकच गर्जना झाली, हर हर महादेव. मावळे तुटून पडले. अफजल खानाची फौज गोंधळली. डोंगर, धुके आणि अचानक हल्ले. गनिमी काव्याचा परिपूर्ण आविष्कार झाला. काही वेळातच आदिलशाही फौज पराभूत झाली. विजयातही संयम. युद्ध संपले. शिवाजी महाराजांनी स्पष्ट आदेश दिले, निरापराधांना इजा नाही, स्त्रियांचा सन्मान, जखमी शत्रूंनाही पाणी. जिथे शत्रू पडतो पण माणुसकी उभी राहते, तोच खरा विजय. इतिहासाला कलाटणी क्षण. अफजल खानाचा वध म्हणजे केवळ एका सरदाराचा अंत नव्हता, तो होता आदिलशाहीच्या अहंकाराचा पराभव आणि स्वराज्याच्या अस्तित्वाची घोषणा. दख्खनभर बातमी पसरली, डोंगरात एक असा राजा उभा आहे जो कपटाला धैर्याने उत्तर देतो. प्रतापगडावर रक्त सांडलं, पण त्यातून स्वराज्य अधिक बळकट झालं.
या घटनेनंतर शिवाजी महाराज केवळ बंडखोर राहिले नाहीत, ते इतिहासात प्रवेश करू लागले. त्यानंतर महाराजांनी सुरत स्वारी केली. अन्यायावर प्रहार, विजयानंतरची शांतता आणि वास्तव्य. प्रतापगडावरचा विजय ताजा होता. डोंगरदऱ्या शिवरायांचं नाव आदराने घेतलं जात होतं. पण शिवाजी महाराज शांत नव्हते. युद्ध जिंकलं होतं, पण स्वराज्य चालवण्यासाठी फक्त शौर्य पुरेसं नव्हतं. किल्ले, मावळे, शस्त्र, प्रशासन या साऱ्यासाठी धन हवं होतं. आणि ते धन कुठून येणार? सुरत समृद्धीचं केंद्र, अन्यायाचं मूळ. उत्तर भारतात एक शहर झगमगत होतं सुरत. मोठं व्यापारी बंदर, हिरा, सोने, रेशमी, मसाले. पण ही समृद्धी प्रजेची नव्हती, ती होती मुघल सत्तेची आणि लुटीच्या कराची. शिवाजी महाराजांना कळून चुकलं होतं, जिथे प्रजेचं रक्त शोषलं जातं तिथली संपत्ती पवित्र नसते. शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. राजगडावर सभा बोलावली गेली. मावळे, सरदार, विश्वस्त काहीजण चिंतेत होते. सुरत दूर आहे, मुघलांची ताकद मोठी आहे. तेव्हा शांतपणे उभे राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आपण सुरत जिंकायला नाही जाणार, आपण अन्यायावर घाव घालायला जाणार आहोत. गरीब, साधू, स्त्रिया यांना धक्का लागणार नाही. स्वराज्याच्या गरजेसाठी अन्यायाने साठवलेले धन आपण परत आणणार आहोत. निर्णय झाला. सुरत स्वारी ठरली. वेगवान हालचाली झाल्या. गनिमी काव्याचा विस्तार. मावळे हलके शस्त्र घेऊन निघाले. घोड्याच्या टापावर वेग, कोणालाही संशय येणार नाही अशी हालचाल. जसं वादळ येण्याआधी शांतता असते, तशीच शांतता सुरतवर पसरली होती. मुघल अधिकारी गाफील होते. त्यांना वाटलं शिवाजी महाराज डोंगरातच राहील, सुरतमध्ये प्रवेश करणार नाही. एक पहाट मराठा फौज शहरात शिरली. पण आश्चर्य म्हणजे कोठेही अराजक नाही, कोठेही सामान्य माणसावर हात नाही. शिवाजी महाराजांचा स्पष्ट आदेश होता, गरीब व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा नाही, साधूंना संरक्षण द्यायचे, स्त्रियांच्या घराकडे वळूनही पाहायचं नाही. लुटीतही शिस्त असेल तर ती लूट राहत नाही, ती न्याय बनते. अन्यायी धनावरच प्रहार. मुघल खनिजे, अन्यायी सावकार, शासकीय गोदामे, येथूनच धन घेतलं गेलं. एक इंग्रज व्यापारी शिवाजी महाराजांसमोर आला. तो घाबरलेला होता. शिवाजी महाराजांना म्हणाले, तू येथे कष्टाने व्यापार करतोस, तुला भीती कशाची? त्याचा माल सुरक्षित राहील. ही बातमी सुरतभर पसरली. हा लुटारू नाही, हा वेगळा राजा आहे. उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच स्वराज्याला आवश्यक धन मिळालं. कोणतीही निरर्थक हिंसा नाही, कोणतीही स्त्री अपमानित नाही, कोणताही धर्मस्थळ उद्ध्वस्त नाही. शिवाजी महाराजांनी माघार घेतली. जिथे उद्दिष्ट पूर्ण होतं तिथे हट्ट ठेवणं शिवरायांना मान्य नव्हतं. सुरत स्वारीचा परिणाम झाला. दख्खन ते दिल्ली एकच चर्चा सुरू झाली. शिवाजी महाराज हा फक्त योद्धा नाही, तो शिस्तीचा, न्यायाचा राजा आहे. मुघल दरबार हादरला, कारण तलवारीपेक्षा भयानक गोष्ट होती लोकांचा विश्वास. शिवाजीवर बसू लागला होता. सुरत स्वारी म्हणजे धनासाठी केलेली मोहीम नव्हती, ती होती अन्यायाविरुद्ध दिलेला संदेश. स्वराज्य आता फक्त डोंगरातलं स्वप्न राहिलं नव्हतं, ते सत्तांना हादरवणारं वास्तव्य बनलं होतं. त्यानंतर आग्रा प्रकरण काय आहे ते आपण बघू. बुद्धीचा विजय, दिल्ली आग्र्याकडे जाणारा मार्ग. सुरत स्वारीनंतर दख्खन हादरलं होतं. मुघल सत्तेला कळून चुकलं होतं, हा डोंगरातला राजा आता दुर्लक्षित करता येणार नाही. दिल्लीहून निरोप आला. मुघल सम्राटाने छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्र्याला बोलावलं. हा सन्मानाचा निमंत्रण पत्र नव्हतं, तो होता सामर्थ्य तपासण्याचा डाव. शिवाजी महाराजांना धोका कळत होता, तरीही त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला.
कारण शत्रूच्या दरबारात जाण्याचं धैर्य ज्याच्याकडे नसतं तो इतिहास घडवू शकत नाही. आग्र्याचा दरबार भरलेला होता. अपमानाची ठिणगी, आग्रा प्रचंड किल्ला, सोनेरी दरबार, रेशमी पडदे आणि अधिकाराची दर्पणयुक्त नजर. दरबारात शिवाजी महाराज उभे राहिले, पण त्यांना मुद्दाम मागच्या रांगेत उभं केलं गेलं. सामान्य सरदारामध्ये तो क्षण अपमानाचा होता. शिवाजी महाराजांचा चेहरा लाल झाला. त्यांनी ठाम आवाजात म्हटलं, ज्याने सत्तेला हादरवलं त्याचा असा मान. क्षणात तणाव वाढला. सम्राटाचा रोष आणि नजरकैदेतील संघर्ष वाढला. आग्र्यातील किल्ल्यात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना नजरकैदेत, दाराबाहेर पहारा, आत अनिश्चितता, मावळे दूर, डोंगर दूर, शस्त्र नाही. येथे तलवार निरुपयोगी होती. येथे फक्त बुद्धीच कामी येणार होती. शिवाजी महाराज शांत बसले. त्यांनी पहारेकऱ्यांच्या सवयी पाहिल्या. प्रत्येक हालचालीचा अभ्यास केला. आजारीपणाचा डाव. काही दिवसांनी बातमी पसरली, शिवाजी महाराज आजारी आहेत. औषधे, पूजा, फळ दररोज बाहेर जाऊ लागली. पहारेकरी सवयीचे झाले. संशय कमी झाला. सावध शत्रूला हरवायचा असेल तर त्याला निश्चित करावं लागतं. फळांच्या पेटाऱ्यातून स्वातंत्र्य. एक दिवस मोठे पेटारे बाहेर जाऊ लागले. पहारेकऱ्यांनी तपास केला नाही, कारण हे रोजच झालं होतं. पण त्या पेटाऱ्यात आज फळं नव्हती. एकात शिवाजी महाराज, दुसऱ्यात संभाजी महाराज श्वास रोखून अंधारात स्वातंत्र्याकडे जाणारी वाट. या पेटाऱ्यात इतिहास दडलेला होता. आग्र्याच्या बाहेर जीव वाचला, पण प्रवास सुरूच. किल्ल्याबाहेर पडताच वेषांतर करून नव्या वाटा, गुप्त मार्ग, कधी साधू, कधी व्यापारी, अनेक रूपातून शिवाजी महाराज पुढे जात राहिले. प्रत्येक पावलावर धोका होता, पण आत्मविश्वास ठाम होता. स्वराज्यात पुनरागमन. अनेक दिवसाच्या प्रवासानंतर शिवाजी महाराज स्वराज्यात पोहोचले. मावळ्यांना बातमी कळली. आनंद, अश्रू, गर्जना. शिवाजी महाराज परतले. हा पराभव नव्हता, हा बुद्धीचा विजय होता. आग्रा प्रकरणाचा परिणाम. मुघल दरबार हादरला, कारण ज्याला कैद केलं होतं तो पळून गेला, तेही तलवार न उगारता. दख्खनात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला. शत्रूंना कळून चुकलं, हा राजा फक्त रणांगणातच नव्हे तर विचारातही अजिंक्य आहे. आग्रा प्रकरण शिकवतं की सामर्थ्य तलवारीत नसतं, ते बुद्धीत असतं. या घटनेनंतर स्वराज्य नव्या आत्मविश्वासाने उभा राहिला. महाराजांचा राज्याभिषेक. स्वराज्याचं शिखर क्षण. स्वराज्याला राजा हवा होता. आग्र्याहून सुटका होऊन शिवाजी महाराज स्वराज्यात परतले. किल्ले उभे होते, फौज सज्ज होती, जनता विश्वासाने जोडलेली होती. पण एक प्रश्न अजूनही अंधांतरी होता. राज्य होतं, पण राजाची अधिकृत मोहर नव्हती. तोपर्यंत अनेक सत्ताधीश शिवाजी महाराजांना बंडखोर म्हणत, सरदार म्हणत, पण स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून मान्यता देत नव्हते. शिवाजी महाराजांना हे माहीत होतं. स्वराज्य टिकवायचं असेल तर त्याला वैधतेचं सिंहासन हवं. रायगड स्वराज्याची राजधानी. सह्याद्रीच्या उंच शिखरावर रायगड अभिमानाने उभा होता. हा किल्ला आता केवळ लष्करी केंद्र नव्हता, तो बनणार होता स्वराज्याची राजधानी. दूर दूरून निमंत्रण केली गेली. पंडित, सरदार, मावळे, व्यापारी, सामान्य जनता सगळे साक्षीदार होणार होते एका ऐतिहासिक क्षणाचे. हा राज्याभिषेक एका व्यक्तीचा नव्हता, तो होता स्वराज्याच्या आत्मसन्मानाचा. राज्याभिषेकाची तयारी. महिनाभर तयारी सुरू होती. धर्मशास्त्राचा अभ्यास, राजकीय सल्लामसलत आणि विधीची आखणी. काशीहून आले
गागा भट्ट त्यांनी वंशावळीची शुद्धता तपासली, कारण हा राज्याभिषेक कोणत्याही शंकेशिवाय पूर्ण वैदिक परंपरेनुसार व्हावा असा शिवाजी महाराजांचा आग्रह होता. शिवाजी महाराज म्हणाले, हा सोहळा माझ्यासाठी नाही, तो स्वराज्यासाठी आहे. तो ऐतिहासिक दिवस 6 जून 1674 रायगडावर पहाट उजाडली. तोफांची सलामी झाली, शंखानाद, मंत्रोच्चार, संपूर्ण गड पवित्र झाला. शिवाजी महाराजांना स्नान करून आले. साधेपणा त्यांच्या चेहऱ्यावर, पण डोळ्यात अमर आत्मविश्वास. डोंगरातला तो शिवबा आज इतिहासाच्या सिंहासनावर बसणार होता. छत्रपतींचा अभिषेक, सुवर्ण सिंहासन, डोक्यावर छत्र, डोक्यावर पवित्र जल, घोषणा झाली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंत्रोच्चारामध्ये संपूर्ण सभेमधून एकच नाद उठला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण हा राजा आमच्यातूनच उभा राहिला होता. नव्या राज्याची तत्वे. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज उठून उभे राहिले. त्यांचं पहिलं भाषण साधं पण ठाम. हे राज्य तलवारीच्या जोरावर नाही, ते चालेल न्यायाच्या आधारावर. शेतकरी, व्यापारी, स्त्रिया, साधू हे सगळे माझे लोक आहेत. धर्म कोणाचाही असो, अन्याय सहन केला जाणार नाही, ही घोषणा होती. एक आदर्श राज्यघटनेची. अष्टप्रधान मंडळ. शिवाजी महाराजांनी सत्तेचे केंद्रीकरण केलं नाही, त्यांनी उभं केलं अष्टप्रधान मंडळ. प्रशासन, न्याय, संरक्षण, अर्थ, सर्व क्षेत्रासाठी वेगवेगळे जबाबदार मंत्री. कारण शिवाजी महाराज मानायचे, राजा एकटा राज्य करू शकत नाही, पण योग्य व्यवस्था राज्य टिकवते. जनतेचा आनंद. रायगडाखाली गावोगावी आनंदोत्सव, ढोल ताशे, आरती, अभंग. सामान्य माणूस म्हणत होता, आज आमचं राज्य झालं. या सिंहासनावर बसलेला राजा जनतेच्या खांद्यावर उभा होता. राज्याभिषेक म्हणजे केवळ विधी नव्हता, तो होता स्वराज्याच्या स्वप्नाला मिळालेली ओळख. आज शिवाजी महाराज फक्त योद्धा राहिले नव्हते, ते झाले होते स्वराज्याचे छत्रपती. नौदल आणि दूरदृष्टी महाराजांची खूप होती. समुद्राकडे वळलेली नजर. रायगडावर राज्याभिषेक झाला होता. डोंगर किल्ले सुरक्षित होते, पण शिवराय शांत बसण्यातले नव्हते. डोंगर जिंकले होते, पण समुद्र अजूनही दुर्लक्षित होता. कोकण किनारा समृद्ध पण असुरक्षित. परकीय व्यापारी, पोर्तुगीज, सिद्धी समुद्रावरून सत्ता गाजवत होते. हे सगळं पाहून महाराजांना स्पष्ट दिसलं, ज्याच्याकडे समुद्रावर नियंत्रण नाही, त्याचं स्वराज्य अपूर्ण आहे. समुद्राचं महत्त्व. दूरदृष्टीचा राजा महाराज होते. त्या काळात बहुतांश राजे समुद्राकडे पाठ फिरवून होते. समुद्र म्हणजे फक्त व्यापार असं त्यांना वाटत होतं, पण शिवाजी महाराज वेगळे होते. समुद्र म्हणजे फक्त पाणी नाही, तो आहे सुरक्षा, व्यापार आणि स्वातंत्र्य. त्यांनी ओळखले, समुद्रावर सत्ता ठेवली तर परकीय आक्रमण थांबेल आणि स्वराज्य आर्थिकदृष्ट्या बळकट होईल. मराठा नौदलाची त्यांनी उभारणी केली. शिवाजी महाराजांनी शून्यातून नौदल उभं केलं. कोकणातील कोळी, खारवी, खलासी यांना एकत्र केलं. जहाज बांधणी सुरू झाली. लहान, वेगवान आरमार मोठ्या जहाजांना चकवण्यासाठी. जसं गनिमी काव्याने डोंगर जिंकले, तसेच सागरी काव्याने समुद्र जिंकायचा होता. सागरी किल्ले, दगडात कोरलेली दूरदृष्टी. समुद्रावर नियंत्रणासाठी शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची साखळी उभी केली. सिंधुदुर्ग, समुद्रात उभा असलेला अभेद्य किल्ला. विजयदुर्ग, नौदलाचा प्रमुख केंद्र. पदुर्ग, सुवर्णदुर्ग, संरक्षणाची मजबूत साखळी. हे किल्ले केवळ दगडाचे नव्हते, ते होते स्वराज्याचे समुद्र पहारेकरी. डोंगरावर किल्ले उभे राहिले आणि समुद्रावर स्वराज्याचं क्षेत्र प्रसरलं. परकीय सत्तांना आव्हान दिलं गेलं,
पोर्तुगीजकांना धक्का बसला. सिद्दी जंजिराला आव्हान मिळालं, कारण पहिल्यांदाच हिंदुस्थानात एक स्वदेशी राजा समुद्रावर डोळा ठेवत होता. मराठा नौदल व्यापारी जहाजांचं संरक्षण करत होते, पण अन्याय करणाऱ्यांना थारा देत नव्हते. शिस्त आणि नैतिकता समुद्रावरही, शिवाजी महाराजांचे आदेश समुद्रावरही तितके स्पष्ट होते. निरपराध व्यापाऱ्यांना इजा नाही, धर्मस्थळांचा सन्मान, स्त्रियांचा पूर्ण आदर. भूमीवर जशी माणुसकी तशी समुद्रावरही. समुद्र ही स्वराज्याचं स्वप्न. शिवाजी महाराज अनेकदा किनाऱ्यावर उभे राहून समुद्राकडे पाहत. त्या लाटामध्ये त्यांना भविष्य दिसत होतं. आज मी सुरुवात करतोय, उद्या हे स्वराज्य समुद्रा इतकंच विशाल होईल. शिवाजी महाराज केवळ तलवारीचा राजा नव्हता, तो दूरदृष्टीचा शिल्पकार होता. ज्याने डोंगर जिंकले, ज्याने समुद्रावर ध्वज फडकवला आणि स्वराज्याला पूर्णत्व दिलं. शेवटचे दिवस आणि अमर वारसा. शिखरावर उभा असलेला राजा रायगडावर संध्याकाळी उतरते आहे. सह्याद्रीच्या कड्यावर सूर्य मावळतो आणि त्या सोनेरी प्रकाशात उभा आहे. इतिहास घडवणारे राजे कधीही निवांत बसत नाहीत. स्वराज्य उभं होतं, पण संकट संपलेली नव्हती. मोगल, आदिलशाही, सिद्दी सगळ्यांच्या नजरा अजूनही स्वराज्यावर होत्या. आरोग्य आणि जबाबदारी, सततच्या मोहिमा, अखंड प्रवास, मानसिक ताण. शिवाजी महाराजांचं आरोग्य आता साथ देईनासं झालं होतं, पण त्यांच्या मनात विश्रांती नव्हती. ते मंत्र्यांना बोलावत, किल्ल्यांचीही माहिती घेत, प्रजेच्या तक्रारी ऐकत. ते म्हणत, माझ्या आयुष्यापेक्षा स्वराज्याचं आयुष्य मोठं आहे. पुढील पिढीसाठी विचार त्यांनी सुरू केला. शिवाजी महाराजांना माहीत होतं, राजा नश्वर असतो, पण व्यवस्था अमर असावी लागते. त्यांनी अष्टप्रधानांना स्पष्ट सूचना दिल्या. न्याय कधीही दुर्बल होऊ देऊ नका, शेतकऱ्यावर अन्याय होऊ देऊ नका, स्त्रियांचा सन्मान अबाधित ठेवा, धर्मांच्या नावावर भेदभाव नको. ही शेवटची आज्ञा नव्हती, तो होता पुढील पिढीसाठीचा मार्गदर्शक नकाशा. राजारामसाठी संदेश. एका शांत संध्याकाळी शिवाजी महाराज आपल्या लहानग्या पुत्राकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात माया होती, पण शब्दात जबाबदारी होती. राजा होणे म्हणजे मुकुट घालणं नाही, राजा होणं म्हणजे लोकांचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेणं. तो क्षण फक्त पित्याचा नव्हता, तो होता स्वराज्याचा वारसा पुढे देण्याचा. तो अंतिम दिवस 1680 मध्ये. रायगडावर वातावरण गंभीर झालं. महाराज शांत होते, डोळे मिटली, चेहऱ्यावर समाधान होते. ज्यांनी आयुष्यभर झोप त्यागली, तो आज इतिहासात विसावतोय. श्वास थांबतो, पण विचार थांबत नाही. शोक नाही, शपथ. रायगडावर शोक पसरतो. मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू, पण हातात तलवार घट्ट. ते म्हणतात, राजा गेला नाही, तो आमच्यातच आहे. त्या दिवशी स्वराज्याने अश्रूमध्ये एक नवी शपथ घेतली, अमर वारसा ठेवला. शिवाजी महाराज गेले, पण त्यांनी दिलं स्वाभिमानाचं राज्य, न्यायावर आधारलेली सत्ता, माणुसकी जपणारं शौर्य आणि स्वराज्य ही अमर संकल्पना. शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहास नव्हे, ते आहेत प्रेरणा, दिशा आणि आत्मा. शिवराय आजही जिवंत आहेत. आजही सह्याद्री उभी आहे, किल्ले बोलत आहेत आणि माती कुजबुजते. शिवाजी महाराज अमर आहेत, कारण जिथे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य आहे, तेथे शिवराय जिवंत आहेत. हे या चरित्रातून आज आपण पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल
तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.